ही शाबरी विद्या काय आहे, कुठून आली, का आली? का भविष्यात दुष्ट शक्ती, राक्षसी शक्ती, भूत पिशाची शक्ती ह्या माणसाला त्रास देऊ नये आणि त्याच्या रक्षणासाठी मानवाकडे व नाथांकडे एक शस्त्र म्हणून शाबरी विद्याचं काव्य रचलं गेलं. शाबरी विद्येमध्ये फक्त मंत्रच आहेत की अजून काही वेगवेगळे तंत्र पण आहे सर. शाबरी विद्या सर एक असं तंत्र आहे का ज्या तंत्राचं तोड या जगात कुठल्याच प्रकारचं तंत्र करू शकत नाही. एक सप्तशृंगगड नावाचा पर्वत आहे, तिथे जगदंबेचं आदि शक्तीचं स्थान आहे, तिथे साक्षात आई जगदंबा निवास करते. काय आहे, कुठल्या स्वरूपात अवेलेबल आहेत सर? काय आहे माहितीये का, याचे प्रामाणिक ग्रंथ आहेत प्रत्येक परंपरेकडे, प्रत्येक याच्याकडे. हे सार्वजनिक उपलब्ध नाही, म्हणजे पुस्तकालयामध्ये वगैरे मिळू शकत नाही. पुस्तकालयामध्ये थोडेसे मंत्र मिळतात. असं करता करता सर त्या वेलीवरच्या, त्या नागअश्वत्थ वृक्षावरच्या सगळ्या दैवतांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी प्रसन्न करून घेतलं. शाबरी मंत्र आणि शाबरी तंत्र पाहिले, यंत्र पण आहे, शाबरी यंत्र पण आहे सर. माझ्या हिशोबाने सर नाथ संप्रदाय दोनच दीक्षा आहे, नाम दीक्षा आणि संन्यास दीक्षा. तसं शाबरी दीक्षा असू शकत नाही, कारण त्याच्यात भरपूर मंत्र आहे सर. एका मंत्राची दीक्षा नसते. माझे गुरुदेव म्हणतात का गुरुनाथ, नाथ संप्रदाय किंवा नाथजी यांची सेवा आपल्याला ही मिळाली, हे मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल आपलं. नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा योगी गुरुनाथ महाराज बसलेले आहेत आणि मागचा झालेला नवनाथ स्पेशल किंवा नाथ संप्रदाय स्पेशल एपिसोड हा अत्यंत सुखावणारा होता आणि त्याच्यातूनच एक आउटपुट म्हणजे शाबरी विद्या याच्याबद्दल फार क्वचित आणि दुर्मिळ अशी माहिती सर्वांना असते. पॉडकास्ट त्याच्यावरती फार क्वचित झालेले असतील, माझ्या माहितीत झालेच नाहीत, म्हणून मी त्यांना विनंती केली की आपण एक शाबरी विद्या स्पेशल असा पॉडकास्ट आपल्या प्रेक्षकांसाठी करूयात आणि त्याच्यामध्ये किती खोल जाऊन आपण या शाबरी विद्येविषयी जाणून घेतो हे आजच्या पार्टमध्ये तुम्हाला कळणारच आहेत. नेहमीप्रमाणे जास्त काही वेळ घेणार नाही, सरळ आपण गुरुनाथ महाराजांकडे वळूयात आणि बघूयात आज ते आपल्याला काय सांगतात. महाराज, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आदेश सर. धन्यवाद सर. आदेश. ओके, कशी सुरुवात करूयात? आपण नमन करूया पुन्हा गोरक्षनाथजी महाराजांना. गोरक्ष बालम गुरुशिष्य बालम शशि मालम शशिखंड बालम कालस्य कालम ऋतजन्मजालम वंदे जटाल जगजन्मनालम. स्वयभानु जो भानु आराधियला, त्याच्या कोळी दीपकू दिव्य झाला. हरिभक्तीला गुणी तारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ. ओम अंगडीपुत्राय विद्महे महाज्वालाय धीमहि तन्नो जालंधरनाथ प्रचोदयात. आदेश. आजचा पार्ट खूप सुंदर होणार आहे सर, कारण शाबरी विद्या ही एक अशी विद्या आहे सर की जिच्याने मानस म्हणजे जनमानसाचं खूप कल्याण झालं. काय असते मुळात ही शाबरी विद्या? काय आहे, कुठून आली, का आली, या सर्व प्रश्नाचे उत्तर मला आज जाणून घ्यायचे. नक्कीच सर, नक्कीच. शाबरी विद्या सर एक असं तंत्र आहे का ज्या तंत्राचं तोड या जगात कुठल्याच प्रकारचं तंत्र करू शकत नाही. म्हणजे सर अगदी सांगायचं झालं तर शाबरी विद्येच्या जोरावरच नवनाथ महाराजांनी सगळी युद्ध जिंकली आहेत. बरं. हो सर. म्हणजे आपण म्हणतो का नाथ महाराजांनी प्रत्येक देवाला युद्धामध्ये हरवलंय, ते या शाबरी तंत्राच्या आणि तपस साधनेच्या बळावरच हरवलंय. तर शाबरी विद्या एक अशी विद्या आहे सर का जिचं या जगात कुठल्याच प्रकारचं तोड नाही. आणि शाबरी तंत्र किंवा शाबरी विद्या ज्याच्याकडे आहे तो महासामर्थ्यवान आहे. आता शाबरी विद्या म्हणजे काय सर? ज्या वेळेस गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना बद्रिक आश्रमी दीक्षा झाली, त्यानंतर त्यांना निघाले सगळे अस्त्रविद्या मिळाल्या महाराजांकडून आणि ते पुढे निघाल्याच्या नंतर त्यांना असं एक तंत्र तयार करायचं होतं किंवा असं एक काव्य तयार करायचं जगाच्या कल्याणासाठी का भविष्यात दुष्ट शक्ती, राक्षसी शक्ती, भूत पिशाची शक्ती ह्या माणसाला त्रास देऊ नये आणि त्याच्या रक्षणासाठी मानवाकडे व नाथांकडे एक शस्त्र म्हणून शाबरी विद्याचं काव्य रचलं गेलं. का शाबरी विद्येने रक्षण होईल आणि दुष्टांचा विनाश होईल म्हणून शाबरी विद्या आहे. मग ते एक असं काव्य करायचं होतं त्यांना की ज्याचं तोड जगात राहणार नाही, ग्रंथ निर्माण करायचा होता. आणि त्या ग्रंथासाठी त्यांनी दत्तात्रय महाराजांना नाथजींनी सांगितलं की मला असा ग्रंथ करायचा आहे. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांना दत्त महाराजांनी उपदेश करत सांगितलं का महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतांमध्ये एक सप्तशृंगगड नावाचा पर्वत आहे, तिथे जगदंबेचं आदि शक्तीचं स्थान आहे, तिथे साक्षात आई जगदंबा निवास करते. तू तिथे जा, तिला प्रसन्न कर आणि तिला हे सगळं सांग. मग त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी आदेश घेतला आणि ते तिथे आले. म्हणजे आजकाल आपण सप्तशृंगगड ज्याला म्हणू
ते स्थान. वनी सप्तशृंगी निवासिनी माता, ती नाथपंथाची कुलस्वामिनी सर. बरं. हो, नाथपंथाची आई जगदंबा ही आद्य दैवत आहे. नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी म्हणून तिला ओळखलं जातं. आणि नाथ महाराजांना शाबरी विद्या देण्यामध्ये तिचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे आता आपण पुढे चर्चा करूच त्या गोष्टीवर. तर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांना आदेश झाला, मच्छिंद्रनाथ महाराज सप्तशृंग गडावर आले, तिथे जगदंबेचं आधी स्थान पाहून ते पहिले भारावून गेले. त्यांनी स्थान पाहिलं, ते खूप आई जगदंबेवर मोहित झाले. 18 भुजाने नटलेली ते सप्तशृंग निवासिनी मातेला बघून ते नतमस्तक झाले आणि तिचं वर्णन करू लागला. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्यांनी तिला वंदन केलं सर. आणि त्या वंदनाला त्यांना असं वाटलं की ते अनुष्ठान करावं. सर तिथे वंदन करत बसले ते आणि 7 दिवस त्यांनी तिथं अनुष्ठान केलं त्या सप्तशृंग गडावर. मच्छिंद्रनाथ महाराजांनी 7 दिवस अनुष्ठान केलं जगदंबेचं. जगदंबेच्या बीज नंतर सारखं उच्चारण करत 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 त्यांनी तिथे साधना केली. 7 दिवसाची साधना पूर्ण झाल्याच्या नंतर 8व्या दिवशी साक्षात जगदंबेने त्यांना दर्शन दिले सर. कारण आई जगदंबेने पाहिलं का साक्षात कवी नारायण महाराज इथं अवतार घेऊन माझ्या वर्षी आले आहेत. आणि जगदंबाई साहेब त्यांना प्रसन्न झाल्या आणि मागितलं की मच्छिंद्रनाथा, मी तुमच्या साधनेला व तुमच्या तपाला प्रसन्न झालेत, तुम्हाला काय वरदान पाहिजे ते मागा. आई जगदंबेचं बघितलं रूप पाहून मच्छिंद्रनाथ महाराजांचे डोळे पाणवले होते आणि ते भारावून गेले होते. त्यांनी आईच्या चरणावर नतमस्तक झाले आणि जगदंबे साक्षात तुझं दर्शन झालं आई, आता मला कसलीच अपेक्षा नाही. तरी आई म्हणाली का मग तुला काय वरदानासाठी मला प्रसन्न केले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज म्हणे की मला जगाच्या कल्याणासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी, मनुष्य प्राण्याच्या कल्याणासाठी एक असं काव्य निर्माण करायचं का भविष्यात कलियुगाचा ज्यावेळेस प्रभाव होईल त्यावेळेस कलियुगामध्ये दुष्टशक्ती खूप वाढतील आणि यांचा नाश करण्यासाठी मला एक काव्य असं रचायचं आहे का ज्याच्याने मानवाचं रक्षण होईल. असं काव्य म्हणजे असं का ज्या विद्येचा तोड नसेल अशा काव्याची मला उत्पत्ती करायची. जगदंबा माते तुम्हाला साह्य हो. त्यांचा जो प्रसंग आई जगदंबेला खूप आवडला, आई सप्तशृंग निवासिनी मातेला खूप आवडला. आई सप्तशृंगी माता नक्कीच मी तुला साथ देईल. आई सप्तशृंगिनी मातेने त्यांचा हात धरला आणि समोर असलेल्या मार्कंडे पर्वतावर त्यांना तिथे नेलं. त्या मार्कंडे पर्वतावर जेव्हा तिथे नेलं, तिथं मंत्र झाल्याच्या नंतर ते वृक्ष आहे, त्याला नाग अश्वत्थ वृक्ष म्हणतात सर. तर आई जगदंबेने सांगितलं का त्या नाग अश्वत्थ वृक्षावर 52 प्रकारच्या दैवत आहेत, सगळ्या प्रकारचे दैवत आहे. 52 वीर आहे, शंकिनी डंकिनी यक्षिणी सगळे वीर आहेत, सगळे दैवत आहेत. ते देवता आणि आई जगदंबेने मंत्र म्हणलं, ते वृक्ष प्रसन्न म्हणजे प्रकट झालं. प्रकट झाल्याच्या नंतर सगळे देवता त्याच्यावर दिसले मच्छिंद्रनाथ महाराजांना. त्याच्या प्रत्येक वेलीवर प्रत्येक फांटीवर एक एक दैवत बसलेलं होतं. त्याचं नाव होतं नाग अश्वत्थ वृक्ष. त्या नाग अश्वत्थ वृक्षावर प्रत्येक दैवत बसलेलं होतं. पण दैवत सगळी प्रकट झाली, ती दिसता पण आहे, पण ती मच्छिंद्रनाथ महाराजांशी बोलत नव्हती, ती फक्त बघत होती. तर ज्यावेळेस जगदंबा मातेला मच्छिंद्रनाथ महाराजांनी प्रश्न केला, आई हे सगळं दिसतायत, बघताय, माझ्याकडे बोलत का नाही माझ्याशी. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ नाई साहेबांनी सांगितलं की यांना बोलतं करावं लागेल, तुम्हाला यांना प्रसन्न करावं लागेल. त्यावेळेस म्हणाले काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं की हे नागाश्वत्थ वृक्षाला जी दैवता आहे यांची विधिवत तुम्हाला पूजा करावी लागेल, यांना प्रसन्न करून घ्यावं लागेल. ते म्हणाले कसं. मग त्यांनी सांगितलं की त्या सह्याद्री डोंगर रांगेमध्ये अंजनेरी नावाचा पर्वत आहे त्र्यंबकेश्वराजवळ. त्या अंजनेरी पर्वतावर दक्षिण वाहिनी एक नदी आहे. त्या नदीच्या जवळ कालिका मातेचं एक स्थान आहे. इथे आहे कालिका जगदंबा आदिशक्ती विराजमान आहे. त्या स्थानाजवळून जर तुम्ही पुढे गेला तर हत्तीच्या पावलावर तिथे 100 कुंड आहेत. किती केवढे? हत्तीच्या पावला एवढे 100 कुंड आहेत. त्या 100 कुंडाजवळ एक वृक्षवेल आहे, शुक्लवेल जिला आपण म्हणूया, ते शुक्लवेल आहे. तर तुम्हाला काय करायचं श्री मच्छिंद्रनाथ, ती वेलीची एक फांदी तोडायची आणि प्रत्येक कुंडामध्ये जाताना ती वेल तुम्हाला टाकत जायची. प्रत्येक याच्यामध्ये ती वेल टाकायची. ती हिरवी वेल आहे आणि ती सुकलेली वेल आहे, ती प्रत्येक कुंडात तुम्हाला टाकायची. आणि जसं तुम्ही ते 100 पावलं एका लाईनीत ते कुंड आहेत आणि मागे येताना जेव्हा 100 कुंडांमध्ये तुम्ही एक वेळ टाकून द्याल तसंच परत मागत फिरायचं आहे. आणि ज्या कुंडामध्ये सुकली वेल पूर्ण हिरवी होऊन जाईल त्यामुळे त्या कुंडामध्ये तुम्हाला आंघोळ करायची. त्या कुंडामध्ये ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार, मी शाबरी तंत्र सांगतोय सर, ज्यावेळेस तुम्ही कुंडामध्ये आंघोळ करणार तुम्हाला तिथं मूर्छा येईल. ती मूर्छा आल्याच्या नंतर तुम्हाला भगवान मच्छिंद्रनाथ महाराजांना मूर्छा येईल आणि ती मूर्छा आल्याच्या नंतर तुम्हाला भगवान सूर्याचं स्मरण करायचं आहे. भगवान सूर्याचं स्मरण करायचं आहे आणि भगवान सूर्याचं स्मरण केल्याच्या नंतर भगवान सूर्य तुम्हाला प्रकट होतील आणि तुमची थोड्या मूर्छा निघून जाईल सांगितल्याप्रमाणे. आणि ज्यावेळेस तुम्हाला ती मूर्छा येईल त्या कुंडातलं पाणी घ्यायचं आहे आणि त्या कुंडातलं पाणी आणून इथं प्रत्येक देवावर टाकायचं आहे नाग अश्वत्थ वृक्षाच्या. ज्यावेळेस तुम्ही एका देवावर पाणी टाकणार तो तुम्हाला प्रसन्न विद्या देईल.
असं तुम्हाला फक्त एका वेळेसही होणार नाहीये, तुम्हाला खूप दिवस याला करावं लागणार आहे. असं 6 महिने लागले गुरु मच्छिंद्रनाथजी महाराजांना ते करत असताना. आणि 6 महिन्यामध्ये व्यानअस्त्र योजन करायचे श्री मच्छिंद्रनाथ महाराज. आकाश मार्गे जायचे, तिथलं परत ते पाणी आणायचे, स्नान करायचे आणि प्रत्येक पाणी आणून ते त्या कुंडावर टाकायचे सर, त्या वृक्षावर टाकायचे. असं करता करता सर त्या वेलीवरच्या त्या नागअश्वत्थ वृक्षावरच्या सगळ्या दैवतांना मच्छिंद्रनाथ महाराजांनी प्रसन्न करून घेतलं. बीर, शंकिनी, डंकिनी, यक्षिणी, 14 जणी, देव, सगळे प्रकारचे दैवता होते. म्हणजे यक्ष, किन्नर, देव, दानव, मानव असे सगळे देवता त्या नागाश्वत्थ वृक्षावर होती. आणि त्या सगळ्या नागाश्वत्थ जेव्हा सगळं छल झालं त्यावेळी ते सगळे देवता मच्छिंद्रनाथांना प्रसन्न झाले. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांना प्रसन्न झाल्याच्या नंतर ती सगळी मच्छिंद्रनाथ महाराजांना साह्य झाली. बरं, ती काय झाली? साह्य झाली. आणि या सगळ्या कार्यामध्ये आई सप्तशृंगी माता ही सावली सारखी मच्छिंद्रनाथ महाराजांसोबत होती. मच्छिंद्रनाथ महाराजांना आईने आश्वासन दिलं होतं की तू कुठे अडायचं नाही, मी प्रत्येक ठिकाणी तुझ्यासोबत आहे, मी प्रत्येक ठिकाणी तुझ्यासोबत आहे, तू चिंता करू नको. आई सप्तशृंगी माते पाठीशी असल्यामुळे मच्छिंद्रनाथ महाराजांना हे कार्य लवकर सिद्ध झालं. आणि मग त्यांनी त्या सप्तशृंग गडावर आईच्या सानिध्यामध्ये शाबरी मंत्राचं काव्य लिहिलं या सगळ्या देवांच्या साह्याने. शाबरी मंत्रामध्ये प्रत्येक मंत्रामध्ये देवांचा उल्लेख आहे, प्रत्येक देवाचा. कधी बीरांचा उल्लेख येतो, कधी यक्षिणींचा उल्लेख येतो, कधी कुठल्या देवाचा उल्लेख येतो, कुठल्या दानवाचा उल्लेख येतो, सगळ्यांचा उल्लेख येतो. मग ज्याचा व्यक्तीचा ज्या याचा उल्लेख त्या मंत्रामध्ये येतो तो देव त्या मंत्राला साह्य होतो. बरं, असं आहे. म्हणजे ते शाबर मंत्र सिद्ध झालेलेच असतात. सिद्ध झालेलेच असतात सर. शाबरी भाषा ही स्वयंसिद्ध भाषा आहे, हिला सिद्ध करायची गरज नाहीये सर. ही स्वयंसिद्ध भाषा आहे, फक्त हिचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. आणि ही गुरु सान्निध्यात शिकलेली भाषा पाहिजे किंवा गुरु सान्निध्यात तिचा अभ्यास पाहिजे. ही स्वयंसिद्ध, ही साक्षात गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी सिद्ध केलेली आहे. आणि प्रत्येक नात्याने याच्यावर काव्य केलंय. सगळ्यात जास्त काव्य गुरु जालिंद्रनाथ महाराजांनी याच्यावर केलेलं आहे. 1,34,00,000 कार्य, एक मंत्र गुरु एकटे जालिंद्रनाथ महाराजांनी याच्यावर लिहिले. प्रत्येक 1,40,00,000 सर, 1,40,40,00,000 मंत्र जालिंद्रनाथ महाराजांनी लिहिले शाबरी विद्येचे. नवनाथ भक्तीचा कथासारामध्ये नरहरी मालो धोंडेसूत सांगतात प्रत्येक नाथांनी सर याच्यावर काव्य केलंय. अगदी मीननाथ महाराजांनी सुद्धा, अडबंगीनाथ महाराजांनी सुद्धा, धर्मनाथ महाराजांनी सुद्धा. म्हणजे शाबरी विद्या ही प्रत्येक नाथाने त्याच्या हिशोबाने याच्यावर काव्य केलंय सर. शाबरी विद्या ही फक्त हे नाही. आणि मग काय झालं सर, ज्यावेळी ते शाबरी काव्य झालं, ती सिद्ध झाली ती भाषा आणि ते काव्य सिद्ध झालं, मग मच्छिंद्रनाथ महाराजांनी सिद्ध झालेल्या त्या मंत्रांचा उपयोग सुरू केला. मग त्याच्या जोरावर सगळे अस्त्र, म्हणजे वाताकर्षणास्त्र असेल, तुमचं वाताकर्षणास्त्र असेल किंवा शाबरी अस्त्र असेल, ही सगळी अस्त्र तर शाबरी विद्येवर सिद्ध झालेली अस्त्र आहे. वात प्रेरक अस्त्राच्या जोरावर नवनाथांनी मोठी मोठी युद्ध लढली सर. असं मोठी मोठी युद्ध लढली. बेसिक शाबरी विद्या प्राप्त करायचे नॉलेज आज आहे. गुरु मार्गामध्ये आपण जर आलो तर शाबरी विद्येचा एक प्रश्न विचारायचा आहे प्रेक्षकांच्या आणि माझ्या समजुतीसाठी, की मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्येचं काव्य रचलं म्हणता तुम्ही. बरोबर. ते काव्य म्हणजे काय, पुस्तक स्वरूपात, पोथी स्वरूपात आज अवेलेबल आहे का? आज अवेलेबल आहे ना सर, असं नाही का नाहीये म्हणून पूर्णपणे नाही आहे. कुठल्या स्वरूपात अवेलेबल आहे ते सर? काय आहे माहितीये का, याचे प्रामाणिक ग्रंथ आहेत प्रत्येक परंपरेकडे, प्रत्येक याच्याकडे. हे सार्वजनिक उपलब्ध नाही. म्हणजे पुस्तकालयामध्ये वगैरे मिळू शकत नाही ते? पुस्तकालयामध्ये थोडेसे मंत्र मिळतात. म्हणजे जसं आपण आता काही मंत्रामध्ये, शाबरी मंत्रामध्ये आपण उल्लेख करतो, अल खोलू, बल खोलू, जल खोलू, थल खोलू, गुरु आकाश खोलू, असे मंत्र मिळतात सर आपल्याला. शाबरी मंत्रामध्ये असे काही मंत्र आहेत जे पण जे दुर्मिळ मंत्र ते सर्वपर्यंत नाही पोहोचलेत. ते कोणाकडे आहेत ते सर? ज्याच्या परंपरा आहेत. मच्छिंद्रनाथ महाराजांच्या भरपूर परंपरा आहेत. गुरु शिष्य परंपरेतून पुढे आले. गुरु शिष्य परंपरा, नाथ संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान आहे गुरु शिष्य परंपरेवरच आहे सर. आपल्यामध्ये कुठली ग्रस्त परंपरा नाहीये. सगळे संन्यासी आहेत आणि सगळ्या परंपरा सर या गुरु शिष्याच्याच परंपरा आहे. नाथ संप्रदाय जो उभा आहे हा गुरु शिष्य परंपरेवरच उभा आहे. असं गुरुचं मूळ तत्वज्ञान शिष्य घेतो आणि तो पुढे चालतो. हा, म्हणजे आतापर्यंत मला शाबरी विद्येविषयी जे समजलं किंवा शाबरी काव्याविषयी जे समजलं ते मच्छिंद्रनाथांनी या सर्व देवतांना प्रसन्न करून त्यांचे काही मंत्र लिहिले आणि त्याचं ते काव्य लिहिलं. त्याला शाबरी विद्या. आणि ते मंत्र प्रत्येक देवाचे वेगवेगळे आहेत. आणि ते मंत्र जर आपण बोललो तर तो देव आपल्याला सहाय्य करतो, प्रसन्न होतो. भगवान भैरवाचे मंत्र आहेत, आई कालिकेचे, आई कालिकेचे मंत्र आहेत, इंद्रदेवाचे मंत्र आहेत, विश्वकर्माचे,
सगळ्या देवांचा मंत्रामध्ये उपयोग केला आहे गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी. बरं आणि सगळी देव ही मच्छिंद्रनाथांना साह्य आहे. बरं बरं हे पहिलेच सिद्ध मंत्र आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण एक मंत्र जे सर्वसामान्यांना माहीत असतात, ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त, अशा पद्धतीचे जर त्याच्यात काही मंत्र लिहिलेले असतील तर ते कुणी गुरुने दीक्षा देण्याची गरज आहे की ते स्वतः सिद्ध आहे? सर, गुरु दीक्षेशिवाय कुठलाच मंत्र जप योग्य नाहीये. बरं. तुम्ही नाम घेऊ शकता, साधना, पण गुरुदीक्षेशिवाय, माझं एक वैयक्तिक मत आहे माझ्या अभ्यासानुसार, गुरुदीक्षेशिवाय कुठलाच मंत्र नाही केला पाहिजे सर आपण. का? कारण प्रत्येक मंत्र जपण्याची व प्रत्येक मंत्र सिद्ध करण्याची पद्धती असते आणि ती गुरुदेवांकडून कळते आपल्याला का कुठला मंत्र कुठं सिद्ध करायचा आहे. त्याशिवाय होतच नाही सर. आणि काय सर, हे जर याचा दुरुपयोग झाला त्याचे फटके पण बसू शकतात. अर्थातच असं आहे. जसं याचे चांगले परिणाम आहे जर व्यवस्थित झालं तर, पण जर चुकलं तर दुष्परिणाम पण आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण म्हटलं भैरवा मम रक्षतु, तर भैरवनाथ आपले रक्षण करतात. आणि जर एका ठिकाणी बोलतात अपभ्रष्ट झाला, भैरवा मम भक्षतु, तर भैरवा मला खाऊन टाक, असं पण होतं ना सर. ते नाही झालं पाहिजे. म्हणून गुरु ज्ञानानेच हे सगळं पुढे आलं पाहिजे. सर माझं एक वैयक्तिक मत आहे, आजकालच्या लोकांनी सर साधना सिद्धी करत असताना पहिले ज्ञानी गुरु करावा आणि मग साधना सिद्धी करावं. वैयक्तिक साधना आणि सिद्धीच्या भानगडीत पडू नये. का सर, गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचे पण गुरु होते, गुरु गोरक्षनाथ महाराजांचे पण गुरु मच्छिंद्रनाथ महाराज होते, गुरु गहिनीनाथ महाराजांचे पण गुरु गोरक्षनाथ महाराज होते. गुरु परंपरेनेच हे ज्ञान आलंय सर. ही असं आलेलं ज्ञान नाही. आणि शाबरी तंत्र हा काय सर, हा शाबरी तंत्र कसा अभ्यास, शाबरी विद्येमध्ये फक्त मंत्रच आहेत की अजून काही वेगवेगळे तंत्र पण आहे सर. तंत्र म्हणजे काय असतं सर, शाबरी तंत्र आपण ज्याला म्हणतो, शाबरी तंत्र म्हणजे काय सर, एक प्रकारचं तंत्र, मंत्रसिद्धीने एक निर्माण केलेलं हवन, मंत्रसिद्धीने निर्माण केलेली एक महापूजा, याला तंत्र म्हणतात. मग त्याच्यासाठी आपण जर कार्यसिद्धीसाठी आता आपल्याला कार्य करायचं आहे, समजा आता मला काही अडचण आहे आणि मला ती सिद्ध करायची, अडचण मला दूर करायची, त्यासाठी तंत्राचा वापर केला जातो. मग जसं गुरु परंपरेने मी गुरुदेवांना विचारले का गुरुदेव मला अशी अडचण आहे, मग या अडचणीसाठी मला एक शाबरी तंत्र करायचं ज्याच्याने ती माझी अडचण दूर होऊन जाईल. मग गुरुदेव मार्गदर्शन करतात का ह्या पद्धतीने ती पूजा कर, ती तुझ्या पूजा पद्धत तशी मांड. मग त्याच्यामध्ये हवन कार्य असतं, अभिषेक कार्य असतं, सगळ्या प्रकारचे कार्य असतात. मग ते कार्य केल्याच्या नंतर मग ते कार्य आपलं शाबरी तंत्राद्वारे सिद्ध होतं. याच्यामध्ये मंत्र उच्चारण आणि पूजा पद्धती खूप महत्वाची. जशी गुरुदेव पूजा पद्धती समजून सांगतील त्या पद्धतीनेच ती पूजा झाली पाहिजे. असं म्हणजे तशी पूजा पद्धती असते का शाबरी तंत्र किती वेळेस करताना काहीतरी वेळ आणि काळ बघून, काल अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण इत्यादी बघून केलं पाहिजे. ते पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याला वेळ काळ महत्वाचा पाहिजे. पूजा करत असताना कोणी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, टोकलं नाही पाहिजे. पूजा सुरू असताना मंत्र चालू असताना या गोष्टी पाळल्या पाहिजे. हे सगळं त्याच्यामध्ये असतं सर. सामान्य लोकांसाठी शाबरी विद्या कशी काम करू शकते? सामान्य लोकांसाठी सर शाबरी विद्या एक मंत्राद्वारे, आता डे टू डे लाईफ मध्ये जो माणूस आहे ज्याने संन्यास घेतला नाही, गुरु दीक्षा परंपरा घेतली, मग सर शाबरी कवच पण उपलब्ध आहेत ना, नवनाथांचे आहेत, दत्तात्रय महाराजांचे आहेत, आई कालिकेचे स्तोत्र आहे. जसं आपण स्तोत्र म्हणतो जसं तसे शाबरी कवच पण सिद्ध कवच उपलब्ध आहेत. मग ते जरी म्हणाले कुठल्याही कार्यासाठी तरी चालतं सर आपल्याला. जसं दत्तमाला मंत्र, आपण दत्तमाला मंत्र म्हटल्याच्या नंतर कसं आपल्याला असं वाटतं कुठलंही माझं कार्य सिद्ध होईल, तसं आहे. आई कालिकेचे शाबरी कवच आहे ना, दत्त महाराजांचं सुद्धा शाबरी कवच आहे सर. शनी महाराजांचं शाबरी कवच आहे, सगळ्या नाथांचं पण शाबरी कवच. आणि हे सगळं जे रचलं आहे ते मच्छिंद्रनाथ महाराजांनी. शाबरी विद्येचे मूळ जनक नवनाथ महाराजांचं सर. शाबरी विद्या ही प्रत्येक देवाची आहे, पण मूळ जनक नाथ संप्रदाय आणि नवनाथ महाराज शाबरी विद्याचे. कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये कामी येऊ शकते आज शाबरी विद्या सर्वसामान्य लोकांसाठी? सर शाबरी विद्या ही स्वतःचा रोग घालवण्यासाठी पण खूप चांगली आहे. म्हणजे शाबरी विद्येमध्ये काही असे मंत्र आहे का जे जर निरंतर पठण केले आपण, आपला रोग कुठल्याही प्रकारचा रोग असू दे, आपल्या जर आपण व्यवस्थित ती पूजा पद्धती जर केली तो रोग जाऊ शकतो सर. पण मंत्र, शाबरी मंत्रामध्ये फक्त मंत्रच असतील ना? हो. की ते तंत्रामध्ये येत असेल पूजा विधी वगैरे? नाही सर, तंत्र वेगळा मंत्र वेगळं. नुसतं आपण मंत्राची उपासना जरी केली तरी आपल्याला फायदा होऊ शकतो, असं काही नाहीये. जसं मंत्र सांगताना सांगतात का 21 दिवस तुम्ही हा मंत्र करा, हा मंत्र करत असताना तुम्हाला या देवाला हे वस्तू व्हायच्या आहेत, या देवाची या प्रकारे पूजा करायची, तर हा मंत्र 21 वेळेस किंवा 108 वेळेस हा म्हणायचा आहे. मंत्र म्हणताना तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे, गुरुकृपा तुमच्यावर पाहिजे, किंवा जर समजा गुरु नसेल तुम्हाला तर ज्या पद्धतीने ते लिखाणात आलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर निश्चित त्याचं फळ आहे सर, निश्चित. आणि ते फलश्रुती आहे. आणि शाबरी भाषा, शाबरी सिद्धी आहेच आणि शाबरी सिद्ध होतेच सर.
बरं. असं. कारण ते स्वयंसिद्ध आहेत. स्वयंसिद्ध भाषा आहे आणि म्हणजे मूळ मच्छिंद्रनाथ महाराजांनी कलियुगामध्ये लोकांच्या कल्याणासाठीच तिचा उपयोग करून आणलेला आहे असं. आणि जसं म्हणतो सर, आपण काही लोक म्हणतात की शाबरी विद्या ही जग लोकांपर्यंत पोहोचली नाहीये. सर, काही पुस्तकांमध्ये आजही शाबरी भाषा आहे आणि बरेचसे लोक तिचा अभ्यास करताय. असं काही नाही सर. म्हणजे आपण म्हणतो ना, आता भैरवनाथांचे किती सिद्ध शाबरी कवच लोक वाचतात. मग आता मी स्वतः शाबरी कवचाची दीक्षा देतो. मी कितीतरी शिष्य आहेत माझ्या, त्यांना शाबरी भैरवनाथांच्या शाबरी सिद्ध कवचाची दीक्षा दिलेली आहे. काय होतं त्याने सर? दीक्षा दिल्याच्या नंतर ती उपासना लागू करतो आपण. ज्यावेळेस तुम्ही ती उपासना करतात त्यावेळेस तुम्हाला ते कार्य, तुम्हाला जे पण कार्यात अडचण असेल ते कार्य सिद्ध होतं. असं आपण शाबरी विद्यामध्ये शाबरी मंत्र आणि शाबरी तंत्र पाहिले. यंत्र पण आहे, शाबरी यंत्र पण आहे सर. जसं आपण चौक मांडतो एखाद्या गोष्टीचा, बरोबर, तर त्याला आकार असतो, त्याच्यामध्ये देवता असतात. तसं शाबरी विद्येमध्ये बी यंत्र आहेत. सिद्ध शाबरी यंत्र, तांब्याच्या भांड्यावर यंत्र कोरली जातात, लोखंडाच्या भांड्यावर यंत्र कोरली जातात, सोन्याच्या भांड्यावर यंत्र कोरली जातात, चांदीच्या भांड्यावर. तसे सिद्ध शाबरी यंत्र पण आहेत. मग त्याच्यामध्ये शाबरी यंत्र आहे, परत अग्नियंत्र आहेत, परत सिद्ध गोरक्ष यंत्र आहे, असे खूप यंत्र आहे त्याच्यामध्ये. पण शाबरीमध्ये यंत्र पण असतात, म्हणजे प्रत्येक दिशा दैवत असते त्याच्यामध्ये. शाबरी दीक्षा ऐकलेलं आहे मी, म्हणजे प्युअरली शाबरी दीक्षा दिली जाते गुरूंकडून? असं काही नाहीये सर. नाही सर, माझ्या परिचित तरी नाही अजून काही. माझ्या हिशोबाने सर नाथ संप्रदाय 2च दीक्षा आहे, नाम दीक्षा आणि संन्यास दीक्षा. नाम दीक्षा आणि संन्यास दीक्षा काय असतात या अशा नाथ संप्रदायामध्ये 2 दीक्षा आहेत सर. नाम दीक्षा म्हणजे काय? का नाम दीक्षेमध्ये संसारिक राहून सुद्धा आपण गुरुकडून नाम घेऊ शकतो. बरं, नाम घेऊ शकतो आणि ते नाम घेतल्याच्या नंतर आपण त्याची साधना करू शकतो, सिद्धी करू शकतो. प्रेक्षकांसाठी नाव बदलतं तुमचं? नाही, असं नाम दीक्षा म्हणजे काय सर? गुरु आपल्या कानामध्ये आपल्या देवाचा मंत्र देतात. बरं, आणि तो मंत्र जेव्हा आपल्याला अनुग्रह म्हणून मिळतो, मंत्र दीक्षा पण म्हणू शकतो. हा, मंत्र दीक्षा आपण त्याला नाम म्हणूया. नाम दीक्षा नाथ संप्रदायामध्ये नाम दीक्षा म्हणतात. आणि त्या नाम दीक्षेमध्ये सर नाम घेतल्याच्या नंतर मग त्या नामाची जशी गुरुदेव सांगतो साधना करायची, मग त्याची आपल्याला फलश्रुती मिळते. ओके, असं सर. आणि दुसरी संन्यास दीक्षा. संन्यास दीक्षा म्हणजे काय सर? सगळं सोडून द्यायचं आणि गुरुचरणावर अर्पित करायचं. मग संन्यास घेतल्याच्या नंतर 5 उपदेश असतात. 5 आमच्यामध्ये नाथ संप्रदायामध्ये संन्यास दीक्षा घेतली. म्हणजे संन्यास दीक्षा म्हणजे फक्त संन्यास दीक्षा एका सिद्धीपुरता, एकदा दीक्षेपुरता मर्यादित नाही. याच्यानंतर 5 दीक्षा अजून असतात नुसते संन्यास दीक्षा नंतर. पहिले असते छोटी दीक्षा, गुरु जेव्हा छोटी घेतात तेव्हा छोटी दीक्षा. नंतर उपदेश दीक्षा, मग उपदेश दीक्षा झाली का लंगोट दीक्षा. लंगोट दीक्षा झाल्यानंतर भभूत दीक्षा आणि सगळ्या शेवटचे चिरा दीक्षा म्हणजे चिरा गुरु. असे 5 प्रकारच्या दीक्षा संन्यास दीक्षा नंतर होतात. संन्यास दीक्षा देत असताना होतात. सगळ्यात पहिले ज्याला संन्यास द्यायचा असतो सगळ्यात पहिले त्याला लंगोट चढते, उपदेश होतो, लंगोट चढते, मग त्याला भभूत चढते. भभूत चढल्याच्या नंतर त्याची छोटी होते आणि सगळ्या शेवट त्याची चिरा होतात. ही संन्यास दीक्षा भरीपूर आणि पूर्ण मार्ग आहे. नाथ संप्रदायामध्ये फक्त या 2च दीक्षा आहेत. आणि शाबरी मंत्र मग याच्यातच कोणी सर म्हणजे आता एक बोलू का, तर म्हणजे मंत्र देणे म्हणजे दीक्षा देणे असं पण म्हणू शकतो आपण. आता कितीतरी लोक म्हणतात आम्ही बजरंग बाणची दीक्षा गुरुदेवांकडून घेतली. आपण त्याला म्हणजे काय झालं, बजरंग बाण देत असताना गुरुदेवाने तो सिद्ध कसा होईल व तुझ्या कार्यामध्ये तुला सहाय्य कसा होईल ते सांगितलं. मग त्याला आपण दीक्षा म्हणू शकतो. मग आता जसं म्हणतात आता गायत्री मंत्राची दीक्षा घेतली म्हणजे गुरुदेवांनी गायत्री मंत्र दिला आणि त्याला सिद्ध करायची म्हणजे जी प्रक्रिया आहे ती सांगितली असं सर. हा, त्याला दीक्षा म्हणू शकतो सर. शाबरी दीक्षा असू शकत नाही कारण त्याच्यात भरपूर मंत्र आहे सर. एका मंत्राची दीक्षा नसते. नाम दीक्षा घेतल्याच्या नंतर आणि सर त्याच्यामध्ये पण काय असतं, हे सद्गुरुनाथच ठरवतात. ज्याचे गुरु असतात ना सर तेच ठरवतात की माझ्या शिष्याला मी किती पड दिला पाहिजे. काय सर, शाबरी विद्या व शाबरी तंत्र हे खूप अगम्य आहे आणि गूढ आहे. हे एका जन्मात समजणं एवढं सोपं नाहीये. म्हणजे आपण म्हणतो मी जन्माला आलो म्हणजे माझ्या मतेनुसार बरं का सर, माझे गुरुदेव मला एक गोष्ट नेहमी सांगतात. माझे गुरुदेव म्हणतात का गुरुनाथ, नाथ संप्रदाय किंवा नाथजी यांची सेवा आपल्याला ही मिळाली, हे मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल आपलं, ह्या जन्मीचं पुण्य नाहीये. कारण ही दैवता अशी आहे काही लवकर कोणाला सेवेत नाही घेत. आपलं काहीतरी खूप जन्मीचं म्हणता ना, अनंत जन्मीचे पुण्य कोट्यानो कोटी तेव्हा शिवयोगाची होय भेटी. हे असं नाहीये सर. म्हणजे एका जन्मात नाथ कळणं किंवा नाथ संप्रदाय कळणं सोपं नाही, अवघड आहे सर, खूप अवघड आहे. आज बी माझे गुरुदेव त्यांचं तर खूप म्हणजे सर माझी साधना काहीच नाहीये. माझ्या गुरुदेवांची साधना अगम्य आहे, अक्रूढ आहे.
माझ्या गुरुदेवांचे खूप आम्ही सगळे शिष्य आहोत आणि माझ्या गुरुदेवांचं प्रत्येक वचन माझ्यासाठी सत्य वचन आहे. माझ्या गुरुदेवांनी सगळं त्यागून आज संन्यासी येते, सगळं जीवन त्यांनी त्यागून सोडून आज ते संन्यास मार्गामध्ये आहेत. आणि संन्यास मार्गामध्ये असल्याच्या नंतर जेवढं त्यांच्याकडे आहे तेवढं शिष्यांना देण्याचा म्हणजे एकदम प्रामाणिक प्रयत्न माझ्या गुरुदेवांचा आहे. माझ्या गुरुदेवांचं नाव योगेश्वरी नवमीनाथ महाराज आहे. सतनाती पंथामध्ये येतो आम्ही. 12 पंथामध्ये सतनाती पंथ जो आहे, अहिल्यानगरमध्ये माझ्या गुरुदेवांचा आश्रम आहे. तिथे गोरक्षनाथ महाराजांचं धुनाकुटी आहे, तिथे आम्ही सगळेजण सेवा करतो. माझे गुरु तिथेच असतात. माझ्या गुरुदेवांकडे बघताना सर मला एक सुजलाम सुफलाम व्यक्ती म्हणून, एक योगी म्हणून वाटतं मला. कारण जे मला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा अपेक्षित त्याच्यापेक्षा जास्त माझ्या गुरुदेवांनी मला दिलंय. आणि माझ्यासाठी आई आहे सर. ते खूप भयान आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे सांगू ना सर, म्हणजे माझी दीक्षा झाली 6-7 महिने झाले, पण 6-7 महिन्यामध्ये त्यांनी इतकं काही मला छान असं दिलंय का आज मी तुमच्यासमोर हे त्यांच्या कृपेनेच बसलेलो आहे सर. याच्या पहिले ज्ञान होतं पण अपूर्ण होतं. गुरु विना ज्ञानच नसतं, अपूर्ण होतं. मी सत्य मान्य करतो, ते माझ्याकडे ज्ञान होतं ते अपूर्ण होतं. पण ज्यावेळेस एक खरंच योगी आयुष्यामध्ये येतात आणि सद्गुरुनाथ भेटतात त्यावेळेस आयुष्य बदलून जातं. माझा एक प्रामाणिक अभ्यास आहे सर, माझा वैयक्तिक अभ्यास आहे. देव प्राप्त झाला, देव मिळाला सर, देव प्राप्त झाला म्हणून तुम्ही संत किंवा महापुरुष नाही झाले सर. तुमचे गुरु किती श्रेष्ठ आहे, तुमचे गुरु किती बलवान आहेत, तुमचे सद्गुरुनाथ किती ज्ञानी आहेत, याच्यावर तुमची पात्रता ठरते सर. इथे बोलतोय गुरुकृपेनेच बोलतोय सर. माझं काय आहे, आपलं काहीच नाही सर. हे जेवढे देणारे सद्गुरुनाथ महाराज आहेत त्यांच्या कृपेने बोलतो. म्हणून नाथ संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान सर गुरूंवर आहे सर. परमेश्वर रुष्टला ना तुमचा, तो गुरु त्याला म्हणू शकाल. गुरु सांगतील का परमेश्वराला आश्रय प्रसन्न करून घे. पण सर जर उद्या गुरुच जर चिडले की गुरुच जर तुम्हाला हे झाले तर परमेश्वर सुद्धा काही करू शकणार नाही सर. म्हणून सगळं करावं, गुरुचा कोप नाही घेऊ, सगळं करावं सर. आणि गुरु सर आयुष्यामध्ये एकदाच होतात, घडी नाही होत. आपण म्हणालो का आणि मी आता हे गुरु केले, आता मी 5 दिवसांनी ते गुरु करणार आहे, त्याच्यानंतर ते गुरु, असं नाही होत. मच्छिंद्रनाथ महाराजांचे एकच गुरु होते, गोरक्षनाथ महाराजांचे एकच गुरु होते, जालिंद्रनाथ महाराजांचे एकच गुरु होते, कानिफनाथांचे पण एकच गुरु होते सर. सुजलाम सुफलाम परंपरा आहे सर नाथ संप्रदाय. हा आदर्श मानू शकतो आपण. म्हणजे मला सर आदर्श वाटतात, मला ओमनाथजी आदर्श वाटतात, आपल्याला आदर्श वाटू शकतात सगळे आदर्श. आता जसं सर माझ्यासाठी माझे गुरुदेव सर्वस्व आहेत, योगी आहेत. पण तसं मी म्हणजे हे शास्त्र संदर्भ ऐकत असताना मी सद्गुरू निरंजननाथ महाराजांना पण खूप ऐकत असतो. म्हणजे मला ज्यांना बघून मला संन्यास घ्यायची इच्छा झाली किंवा ज्यांना बघून संन्यास्त राहायची इच्छा झाली का असं जीवन आपण जगावं, किंवा ज्यांना बघून असं खरंच वाटलं का एक सुजलाम सुफलाम योगी आहे ते आणि यांना आपला आदर्श म्हणून असं जीवन जगावं, तर सद्गुरू निरंजननाथ महाराज आहेत. असं म्हणजे त्यांना बघितल्याच्या नंतर सर एक असं वाटतं की खूप सुंदर आहेत, खूप ज्ञानी मनुष्य आणि खूप योगी आहेत आणि यांना कॉपी करूया आपण, म्हणजे यांच्यासारखं जगूया असं सर. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी संन्यास घेतलाय सर मी, गुरुकृपेने संन्यास झालाय माझा. तर ह्या वेळेस असताना मनामध्ये खूप भ्रम आले का आता पुढं कसं होईल, संन्यास घेतल्याच्या नंतर असं होईल तसं. खूप म्हणजे सर मन आहे शेवटी, लगेच आपण म्हणजे लगेच अजून सगळ्या गोष्टी संन्यास घेतल्याच्या आधी सांगतो. त्यावेळेस सद्गुरू निरंजननाथ महाराजांना बघून एक मनामध्ये असं आलं होतं का नाही आपण नाथजींसारखं जगूया. आज सद्गुरू निरंजननाथ महाराज आळंदी क्षेत्र माऊलींच्या समाधी मंदिरावर प्रमुख विश्वस्त आहेत. महाराज मागच्या वर्षी पालखी सोहळा प्रमुख होते, यावेळेस विश्वस्त आहेत, प्रमुख विश्वस्त आहेत. आणि त्यांना बघून सर छान वाटतं मला. असं शाबरी विद्येवरती आपण बोलत होतो आणि मला असं वाटतं की समजा आज जसं तुम्ही मगाशी सांगितलं की मच्छिंद्रनाथांनी ही जी शाबरी विद्या आहे कलियुगामध्ये जे काही म्हणजे कलियुगामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा कलियुगामध्ये अनंत अडचणी येतील सामान्य वर्गांना आणि त्या सोडवण्यासाठी म्हणून मच्छिंद्रनाथांनी ह्या शाबरी विद्येचं काव्य रचलेलं आहे. बरोबर. समजा एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याला दीक्षा घेता येत नाही, जो पंथामध्ये जाऊ शकत नाही, परंतु तो निगेटिव्ह एनर्जी त्याच्यामुळे होणारे अनंत असे अडचणी त्याच्या आयुष्यात येत असतील, तर अशा व्यक्तीने हे शाबरी मंत्र कुठून मिळवावा किंवा कशा पद्धतीने त्याला हे होऊ शकतं? सर याच्यामध्ये स्कंद आहेत, पुराण आहेत.
याच्यामध्ये मिळू शकतात. जसं गोरक्षनाथ महाराजांचा गोरख संहिता नावाचा ग्रंथ आहे, गोरक्षनाथ महापुराण आहे, जे सगळीकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काही शाबरी मंत्र आहेत सर. मग त्याच्यामध्ये त्या शाबरी मंत्रामध्ये रोगराई घालवण्यासाठी मंत्र आहेत, आलेली पिढा निवारण्यासाठी मंत्र आहेत, काही देवाचा कुठला कोप झाला असेल तर तो निवारण्यासाठी मंत्र आहेत. मग तुम्ही जसं त्या गोरक्ष महापुराणामध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीने साधना जरी केली तरी तुम्हाला त्याचं फळ मिळू शकतं. वाचन झालंय त्या? हो झालंय सर. गोरक्षनाथ महापुराण. कुठल्या स्वरूपाचे मंत्र आहेत ते सर? ते हिंदीच मंत्र असतील, हिंदीच मंत्र आहे सर. असं काही संस्कृत लय खूप आहे, काहीतरी वेगळी भाषा आहे असं काही नाही सर. आपण सहज एक मनुष्य वाचू शकतो असे ते मंत्र. काही मंत्राचे विधी वगैरे दिलेले त्या? हा, प्रत्येक मंत्राचा एक विधी असतो सर. त्या मंत्राचा विधी किंवा सिद्धी करण्याची प्रथा असते. मग शाबरी मंत्र आहे आणि तो रक्षणासाठी आहे, तर त्याच्यामध्ये आई कालिकेचं किंवा भैरवनाथांचं स्तवन असतं. मग भैरवनाथ काय आहेत? भैरवनाथ भगवान क्षेत्रपाल, तर त्यांना प्रसन्न करण्याचा विधी किंवा त्यांना बोलवण्याचा विधी त्याच्यामध्ये असतो. बरं. जसं एक मंत्र आहे सर, ओम श्री क्षी ठ ठ ठ श्री महाकाल भैरव क्षेत्रपालाय रक्ष रक्ष परमेश्वर, असं मंत्र आहे. तर त्याला सिद्ध करण्याची काय, तो रोज 21 वेळेस मंत्र म्हणायचा, आसन घ्यायचं, तिथे चांगल्या तुपाचा दिवा लावायचा, चांगल्या तुपाचा पंथी घ्यायची एक, त्याच्यावर कापसाची वात लावायची, त्याच्यावर चांगल्या तुपाचा दिवा लावायचा. हा मंत्र 21 वेळेस किंवा 108 वेळेस म्हणायचा आणि तोच दिवा एका प्लेटीमध्ये घेऊन दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवून द्यायचा, आपल्या दरवाजाच्या उजव्या भागाला. असे म्हणण्यात आहे का तो मंत्र आपण जर 21 दिवस ते रितसर केलं तर आपल्या घरावर जी काही पीडा आलेली असते, आपल्या घरावर जी काही पीडा आलेली असते, ते भगवान क्षेत्रपाल आहेत, भगवान भैरवनाथ, ते आपल्याला प्रसन्न, काल भैरवनाथ, ते भगवान आपल्याला प्रसन्न आपल्या घराचं रक्षण करतात. असं कुठले दुसरे मंत्र आहे एखादा अजून? कुठल्या संदर्भात पाहिजे आपल्याला? निगेटिव्ह एनर्जी किंवा हेच रोगराईशी रिलेटेड. एखाद्या घरामध्ये फार आजारपण असतं, म्हणजे पिढ्यानपिढ्या असतं. एखादं घर एखादं शापित किंवा बाधित असल्यासारखं वाटतं कधी कधी. सायन्सच्या दृष्टीने पाहिलं तरी कधी कधी विश्वास बसत नाही की या घराला एवढं आजारपण का आहे. अशा लोकांसाठी काही? अशा लोकांसाठी पण मंत्र आहेत सर. म्हणजे अशा लोकांसाठी पण मंत्र आहेत. मग गोरक्षनाथ महाराजांच्या पुराणामधलेच मंत्र आहे. मग ते जरी आपण जपले आणि त्या विधीने जर ते केलं सगळं व्यवस्थित, जसं त्या म्हणजे त्या मंत्राच्या विधीमध्ये लिहिलेलं असतं, मग त्या विधीने जर केलं तर 100% घरातली पिढा निरासरण होऊ शकतं सर. असं काय सर, सगळे मंत्र डायरेक्ट बोलण्यात म्हणजे हे नाहीये सगळे. असं नाही आहे, मुखातगत आहे सर, पण प्रत्येक मंत्राचा एक विधी असतो सर, आणि प्रत्येक ठिकाणी ते असं व्यवस्थित आपण सांगता येत. तर जर गोरक्षनाथ महापुराण जर लोकांनी आणून जर त्याचं व्यवस्थित केलं सर, तर त्याच्या लक्षात येतं. कुठे मिळतं गोरक्षनाथ? कुठेही अवेलेबल होईल. गोरक्षनाथ महापुराण कुठेही अवेलेबल होईल. त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र आहेत. असं फक्त त्या पद्धतीने केलं पाहिजे सर. ते म्हणजे करायचं पद्धतही लिहिली असेल. मग मगाशी जसं तुम्ही म्हणलात की गुरुची गरज असते मंत्राची, पण हे जर समजा गोरक्षनाथ महापुराण मी माझ्या घरी आणलं आणि त्यातील दिलेल्या विधीनुसार ते मंत्र निश्चित तुम्हाला फळ. गुरुची गरज नाही त्यावेळेस गुरुची गरज नाही. कारण म्हणजे तुम्हाला केलेलं आहे गोरक्षनाथ महाराज, गोरक्षनाथांनी लिहिलेलं असेल. काही वेळेस तर आमचे गुरु महाराज आम्हाला सांगतात की अशी बरीचशी लोक ज्यांना गुरु भेटत नाही, मग त्यावेळेस त्यांनी गोरक्षनाथ महाराजांना गुरु मानून जरी काही विधी केला तरी त्या फळीत होतात. असं खूप छान. आणखी काही विशेष याच्याबद्दल, शाबरी विद्येबद्दल सांगायचंय जे राहून गेलंय? सर, शाबरी विद्या ही अशी विद्या आहे सर का जी माणसाला खूप सहज मिळाली, माणसाला खूप सहज मिळाली आणि माणसाला ती सहज सहाय्य झाली. तसं शाबरी विद्या ही प्राप्त करण्यासाठी देवादेवांना खूप आटापिटा घ्यावा लागलाय. याशी कोणाला पण नाही मिळत सर. माणसाचं भाग्य आहे का नाथ महाराज आपल्यापर्यंत ती विद्या नाथ महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवली व आपण त्याचे कवच व मंत्र म्हणतो. स्वतः मच्छिंद्रनाथांना ते लिहिण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात. सर ते तर झालं, पण 40व्या नवनाथ भक्तिसारामधला मी एक इन्सिडेंट तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे तुम्हालाही ऐकायला आवडेल तो. का ज्यावेळेस असं म्हणतात 39व्या अध्यायामध्ये चरपटीत महाराजांनी सगळे देवांना युद्धामध्ये हरवलं होतं, त्यावेळेस देवराज इंद्राला स्वर्गामध्ये झोप लागत नव्हती. असं 12 वर्षाचा बालक एवढा पराक्रम करतो, असं त्याच्याकडे काय आहे? जे 12 वर्षाच्या बालकांनी सगळी देव ही हातबल केली, असं काय त्याच्याकडे? म्हणून देवतांची एक सभा बोलवतात आणि सभेमध्ये म्हणतात का असं कुठलं शस्त्र आहे का ज्या शस्त्रानुसार त्यांनी सगळ्या देवतांना हातबल केलं, आपल्याला पराभूत केलं एका मुलाने, काय असं त्याच्याकडे? तेव्हा सगळ्या देवांच्या सभेमध्ये बृहस्पती महाराज सांगतो, जे इंद्र देवांचे गुरु आहेत, ऋषी बृहस्पती, ते सांगतात का त्यांच्याकडे शाबरी विद्या वाताकर्षणास्त्र आहे, ज्याच्या जोरावर, ज्याच्या बळावर नवनाथ सर्व देवांनी युद्धामध्ये हरवू शकतात आणि सर्व देवांपेक्षा बलाढ्य आहे. तर इंद्र म्हणतात ती जर विद्या मला प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल? बृहस्पती म्हणतात का ती विद्या मिळवणं इतकं सोपं नाहीये. तुला
जर ती विद्या मिळवायची असते तुला स्वतः नाथांची दीक्षा घ्यावी लागेल, त्यांच्यासोबत राहावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल. आणि जेव्हा नाथ महाराज ठरवतील का तू आता पात्र झालाय त्यावेळेस तुला ती विद्या मिळेल. इंद्र म्हणे मी देवराज इंद्र आहे, माझ्याकडे इतका वेळ नाहीये हे सगळं करण्यासाठी, काय तर दुसरा मार्ग सांगा. मग बृहस्पती म्हणतात का जर दुसरा मार्ग तो एक काम कर. म्हणे काय? तू सगळ्या नवनाऱ्यांना स्वर्गामध्ये बोलून घे, आतिथ्य चित्त कर, त्यांच्या नावाचा एक यज्ञ कर, छान सोमयज्ञ कर. त्या सोमयज्ञासाठी सगळ्या नवनारायणांना, नवनाथ महाराजांना इथे बोलून घे, सगळ्या नाथजींना बोल, त्यांचे शिष्य परिवार सगळ्यांना बोलून आता तुझी त्यांची सेवा कर. आणि जर तेव्हा त्यांची सेवा तुझी पूर्ण होईल, जर तुला ते प्रसन्न झाले तर तुला निश्चित ते वरदान स्वरूप शाबरी विद्या देतील. मग इंद्राने काय केलं सर, मग कसं बोलू त्यांना? मग त्यांनी सांगितलं का नवनाथ पोथीनुसार जसं आपण म्हणतो मच्छिंद्रनाथ महाराजांचा जन्म हा उपचारी वसूच्या तेजाने झालाय, तो उपचारी वसूला कारण पिता नवनाथ पोथी मानते, नवनाथ मच्छिंद्रनाथ महाराजांचं. तर त्यांना विमान घेऊन पाठव, सगळ्या नाथांना बोलव. सांगितल्याप्रमाणे उपचारी वसूंना बोलवलं गेलं. उपचारी वसू 40व्या अध्यायात असं लिहिलंय का सगळ्या नाथांना घेऊन येतात. घेऊन आल्याच्या नंतर सर इंद्र इतकी सेवा करतो त्यांची, इतकी सेवा करतो का ती सेवेचं म्हणजे जसं समोर जसं नाथांची स्वारी स्वर्गामध्ये येते, हत्तीवरून पुष्पवृक्ष, सगळे गंधर्व यक्ष त्यांच्या सेवेला, सगळे खूप सेवा करतो. स्वतःच्या सिंहासनावर बसून मच्छिंद्रनाथ महाराजांची, जालेंद्रनाथ महाराजांची पूजा करतो. आणि सगळी सेवा पाहत असताना नवनाथ महाराजांना त्यांच्या नावाचा यज्ञ म्हणतो, ज्याला मच्छिंद्रनाथ महाराजांना तो आग्रह पूजेला बसवतो, म्हणजे पहिलं प्रथम पूजेला. सगळ्या नाथांची तो सेवा करतो, इतकी सेवा करतो त्या सेवेचा हिशोब नाहीये. आणि ती सेवा करत असताना स्वर्गामध्येच मच्छिंद्रनाथ महाराजांना मिननाथ महाराजांचं लक्षात येतं. आणि ती जी म्हणजे तो जो सोमयज्ञ असतो तो अशा ठिकाणी केला जातो सर, ते स्वर्गामधले एक अमूल्य स्थान आहे, त्याचं म्हणतात सिंहाला द्वीप. म्हणजे नवनाथ पोथीमध्ये लिहित असताना ज्यावेळेस बृहस्पती म्हणतात का ही पूजा इंद्र तू घालशील कुठं, जिथे सगळे सोयीस्कर आणि ते तिथलं वातावरण मनोहर असेल, तर स्वर्गामध्ये एक स्थान आहे सर, सिंहाला द्वीप म्हणून आहे. त्या सिंहल द्वीपावर हा सोमयज्ञ झालाय नवनाथ महाराजांचा. आणि त्या सिंहल द्वीपावर मच्छिंद्रनाथ महाराजांना आग्रह पूजेला बसून इंद्राने तो यज्ञ केलाय. आणि त्या यज्ञाच्या वेळेस मच्छिंद्रनाथ महाराज हे मिननाथ महाराजांना ती विद्या देत असतात, ते शिकवत असतात. त्यावेळेस इंद्र बघतो का रे मच्छिंद्रनाथ महाराज वाताकर्षणाचा आणि शाबरी विद्येचा उपदेश मिननाथाला करतायत. त्यावेळेस इंद्र काय करतो सर, तर त्या एका झाडाखाली, वृक्षाखाली ते बसले असतात, त्या झाडावर मयुराचा वेश धारण करतो, मोराचं, आणि त्या झाडावर जाऊन बसतो. आणि ज्यावेळेस ते उपदेश ते करत असतात, ते उपदेश ते ऐकतात, त्यावेळेस हा बी तो उपदेश ऐकून घेतो. बस याला खूप आनंद होतो ज्यावेळेस उपदेश ऐकतो. येतो गुरुदेवान मला विद्या मिळाली, मला फलश्रुत झाली, पण ते त्याची काही कामाची नसते सर. का? जसं कुठलीही गुरुकृपा झाल्याशिवाय कुठला देव परमेश्वर प्रसन्न होऊ शकत नाही सर. नाथांची कृपा झाल्याशिवाय शाबरी विद्या प्रसन्न नाही होऊ शकत. तुम्ही किती विद्यावान असा, तर ती विद्या त्याची फलतच नाही. मग ते म्हणतात का तू एक नाथजींना खरं खरं सांगून दे का तू काय केलंय. मग एकदा सगळ्यांना स्वस्तानी बसलेले असताना इंद्र ते सगळं मांडतो. मांडल्याच्या नंतर नाथांना खूप राग येतो की तू आमचं जे शाबरी कवित्व आहे तू इतकं सहज मिळवलं, त्याला सगळं श्राप वचन बोलतात. त्यावेळेस बृहस्पतीने उपचारी वसू म्हणतात की हे नाथ तुम्ही कल्याणकारक आहात, तुम्ही श्राप देऊन त्याचा नाश नका करू, तुम्ही त्याला काहीतरी वरदान द्या. मग त्यांनी शांत केल्याच्या नंतर शांत होतात. ते बी नाथ त्याला सांगतात का 12 वर्ष तुला तप करावं लागेल, सह्याद्रीवर जाऊन सह्याद्रीवर संकल्पित करून तुला तप करावं लागेल. जेव्हा तू ते पूर्ण करशील, 12 वर्ष व्यवस्थित तप करशील, तेव्हा तुझी विद्या फळल, चालल तेवढीशी. आणि जर हिचा वापर तू कुठल्याही नाथ सिद्धावर, नाथ भक्तावर, नाथांवर केला ही विद्या निष्फळ होऊन जाईल. असं म्हणून सगळं नाथ तिथून निघून जातात सर, आपल्या आपल्या ठिकाणी बसून निघून जातात. आणि इंद्र परत 12 वर्ष जातात सिंहाद्रीवर, तिथे 12 वर्ष तप करतात. आणि तिथं भगीरथी कमंडलू भरून इंद्राने कमंडलू भगीरथीचं पाणी आणलेलं असतं. मग ते सबकाला संकल्प करतात. मग ते कंटिन्यू संकल्प करून करून त्या भगीरथीच्या पाण्याचं तिथून सह्याद्रीमधून ती नदी म्हणून तिला इंद्रायणी म्हटलं गेलं. ते इंद्राच्या हातातून ती आली असं प्रमाणात सांगते, म्हणून तिला इंद्रायणी पण म्हटलं गेलं. आणि इतक्या केल्याच्या नंतर सुद्धा इंद्राची विद्या सर फळत नाही लवकर, असं आहे सर. म्हणून शाबरी विद्या जितकी माणसाला मिळाली सहज मिळाली, गुरुकृपेने देवादिकाला मिळाली नाही. खूप कष्ट घ्यावे लागतात सगळं प्राप्त करण्यासाठी. खूप छान, खूप छान, खूपच इंटरेस्टिंग आजचे दोन्ही पॉडकास्ट झाले आणि खूप जास्त नॉलेज मला माझ्या प्रेक्षकांना मिळालं. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार गुरुजी. धन्यवाद. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तो नक्कीच कळवा. इथून पुढेही तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट पाहिजे असतील किंवा या पॉडकास्टला घेऊन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचारू शकता. हा पॉडकास्ट तुम्ही पहा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे नॉलेज मिळतंय ते इतरांपर्यंत पोहोचवण्यामध्ये तुम्ही स्वतःला आणि इतरांना मदत करा.
इथून पुढे तुम्हाला राजमंचावरती कुठले गेस्ट, कुठल्या पाहुण्यांना आणि कुठल्या विषयाला घेऊन पॉडकास्ट ऐकायला आवडतील, बघायला आवडतील ते आम्हाला सांगा. आम्ही त्या पाहुण्यांपर्यंत त्या विषयाला या मंचावरती घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना मोठे मोठे पॉडकास्ट बघायला आवडत नाहीत, तर अशा लोकांसाठी खास आपण राजमंच क्लिप्स हे दुसरं एक चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये या मोठ्या पॉडकास्टच्या छोट्या छोट्या क्लिप्स कापून आपण त्याच्यावरती टाकतो. म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त नॉलेज घेता येतं. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. गुरुनाथ महाराज, धन्यवाद Thank you सर. so आदेश much. आदेश. आणि आदेश, तुम्ही इथे आलात, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? सर खूप छान वाटलं. आणि मला सर आपल्या टीममध्ये आपल्या सगळ्या टीमशी भेटून, आपल्याशी भेटून खूप आनंद झाला. एक दुर्मिळ ज्ञान तुमच्या माध्यमातून मला समाजापुढे, लोकांपुढे ठेवता आलं. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद आदेश सर. हो. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा धन्यवाद. थँक्यू.